मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागामध्ये नक्की काय ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडे जी मंजू आहे, आता मंजू त्या तिथे मंजू देवासमोर प्रार्थना वगैरे करते. ती सत्याला नको जाऊ म्हणत असते, पण सत्या तरी तिचं ऐकत नाही. तर इकडे आता सत्या विमानाने जात असताना त्याचा तिथे विमानाचा स्फोट होतो आणि जो आर्यन आहे तो हे सगळं घडून आणतो. आता त्याचा विमानाचा स्फोट झाल्यामुळे आता कुणाला घरात काही माहिती नसतं. सगळेजण जास्तचं आवरत असतात. तर इकडे जो आर्यन आहे तो आता टी व्ही चालू करतो आणि टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज येते. त्या न्यूजमध्ये असतं सत्यजित सुर्वे यांचा विमानाचा अपघात झाला आहे, यांचा खूप मोठा स्फोट झाला अशी बातमी बघून आता सगळेजण थरउडतात, सगळेजण घाबरतात. आर्यन आता पळतो आणि रडायचं नाटक करतो आणि घरातल्या सगळ्यांना बोलावून घेतो. सगळेजण तिथे येतात, म्हणतात काय झालं तुला ओरडायला. तर ते बघतात, त्याच्यानंतर काय झालंय. तर आता ते समोर बघतात टी व्हीवरती, तर मंजू मम्मी साहेब सगळे सगळे रडायला लागतात. सगळ्यांनी खाली बसून घेतात आणि खूप रडतात आणि म्हणतात की हे सगळं असं होणं शक्य नाही, असं कसं होऊ शकतं, माझा सत्या कुठे जाऊ शकत नाही असं आता तिथे म्हणत असतात. जी मंजू आहे ना, ती मंजू ते सगळेजण म्हणतात की सत्या कुठेच जाऊ शकत नाहीये, सत्या माझा मला सोडून तो जाऊ शकत नाही असं म्हणत असतात. आणि आता तिथे खूप रडत असतात सगळेजण. जयदीप घरी येतो. जयदीप सगळ्यांना रडताना बघून जयदीप पण आश्चर्यचकित होतो. सगळेजण आश्चर्याने हे होतात आणि म्हणतात की काय झालं माझ्या सत्याला. सत्याला दाखवते तो आर्यन म्हणतो बघा काय झालंय. तर आता म्हणतो सत्याचं असं होऊच शकत नाही. अहो सत्यदादाला मी आत्ता एवढ्यात सोडलंय, माझ्या सत्यदादाला काही होऊ शकत नाही असं म्हणत असतो. आणि आता तो पण खूप मोठे मोठे रडायला लागतो. सगळेजण खूप मोठ्याने रडत असतात, खूप जोरात सगळेजण रडतात. आणि आता सगळे धांगुटा करतात, सगळे खूप रडतात, सगळेजण खाली पडू पडू रडतात. कारण साताऱ्याचा वाघ हरवलेला असतो. तर इकडे जे तात्यासाहेब आहेत त्यांना पण न्यूज कळते. तात्यासाहेब म्हणतात वा रे व पठ्ठ्या, काय काम केलं बघा माझ्या आर्यननी सत्याला संपवलंय, भारी केलं. तर आता ते म्हणतात पण आर्यन कुठं आहे. तर तो म्हणतो की अंतविधीला गेलाय आर्यन आपला. तर आता ते म्हणतात अंतविधीला गेलाय का. तर आता लगेच ते म्हणतात की बरं बरं, ही मंजिरी माझ्या याची हो की नाही हो, पण सत्य संपला हे खूप महत्त्वाचं आहे. आता मला काही घेणं नाही, आता मंजिरी संपवायची असं आर्यनला तो सत्ताच साहेब म्हणत असतात. आणि ते असं म्हणल्यावरती आता लगेच ते तिथे बोलत असतात. तर इकडे आता जो बलमा आहे तो जिकडे फिरायला गेलेला असतो, तो आलेला असतो देवावरून फिरून आणि तो तिथे बसलेला असतो त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत. तो सगळं सांगत असतो कसं काय घडलं, कसं काय नाही, कसा कसा प्रवास झाला. तेवढा तिथे आवाज येतो, साताऱ्याचा वाघ गेला, साताऱ्याचा वाघ हरपला, सत्यदादा सगळ्यांना सोडून गेला. ही बातमी बघून आता तिथे बलमा पण खूप रडतो. तो पण आता खाली पडतो आणि खूप मोठे मोठे रडायला लागतो. सगळेजण त्याला सावरतात आणि आता त्याला इकडे सत्यनारायणच्या घरी घेऊन येतात. तर इकडं भारती मावशी त्या येतात. भारती मावशी मंजूच्या गायत पण रडतात. परत तिथे हे येतात, बलमा येतो. बलमा आता चित्रकारांच्या गायत पडून रडतो. सगळेजण खूप रडतात. आणि आता लगेच भारती मावशी म्हणतात मंजू आपल्याला जावं लागेल, अगं आपल्याला काही तिथे भेटलेल्या ज्या वस्तू आहेत ना त्यांची चौकशी करायची आहे. नेमकं पळवून घ्यायच्या आहेत त्या सत्यदाच्याच आहेत की दुसऱ्या कोणाच्या आहेत, आपल्याला तिकडे जावं लागेल. मंजू मंजू म्हणते काही गरज नाही आहे. आर्यन म्हणतो की हो जावं लागेल, आपल्याला बघावं लागेल कोणाचे आहे कोणाचे नाही. त्यामुळे आता ते निघतात सगळेजण. आता ते सगळेजण तिकडे यायला निघतात. तेवढं तिथे त्यांच्या गाड्यांपुढे मीडियावाले खूप मोठी गर्दी जमलेली असते. खूप लोक सत्यजातसाठी हे करत असतात, सगळेजण रडत असतात. तेवढ्यात त्या सत्याच्या वस्तू भेटतात आणि त्या वस्तू बघून मंजून त्या अजूनच रडायला लागतात. कारण त्या सगळ्या वस्तू सत्याच्या असतात, त्यामुळे त्यांना खूपच वाईट वाटतं. तर चला बघूया पुढील भागामध्ये खरं सत्य जाईल का मंजूला सोडून, की पुन्हा एकदा येईल मंजूची साथ द्यायला. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.